आज ज्यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली दादाजी बय कुठे गेले साहेब कुठे गेले दादाजी लक्ष्मण आहिरे त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. हा ती मागची इकडची वाजत जा. एवढं सुंदर नियोजन केल्यामुळे थोडं टाळी वाजवलं पाहिजे. मी त्यांचा आभार मानतो आणि पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. तसे सरपंच उपसरपंच आजी सरपंच माजी सरपंच पोलीस पाटील चेअरमन साहेब तंटा मुक्ती अध्यक्ष आणि बाहेरगावून आलेले पाहुणे मंडळी गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी माळकरी माझी आई बहिणी भातदार सोबदार बेवणे बेवणे कॉलेजच्या पुरी पळून जाणारे पोरं बापाला धोका देणारे पुरी लो मॅनेज करणारे पोरं झाले का सर्व. म्हणजे उद्या कोणी म्हणायला नको माझं नाव नाही घेतलं म्हणून म्हणजे आजच घेऊन टाकतो मी. दादाजी साहेबांनी एवढा मोठा दिवे सोहळा करण्यासाठी भाग्य पाहिजे ना. भाग्य नाही ना तो माणूस करू शकत नाही. मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे पोरे नाही कोणी सांगू नका. ए पोऱ्या उठ तू काय पाहिजे काय पाहिजे तुला नाही मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे नाही कोणी सांगू नका. हे बरं बस काय पाहिजे रे खाली बस तू रे उठ काय पाहिजे तू खाली बस तू रे पांढरा शर्टवाला काय पाहिजे भाग्य पाहिजे. करेक्ट टाळी वाजव त्याच्यासाठी. देवाचं दर्शन घेण्यासाठी काय पाहिजे भाग्य पाहिजे. आणि दारात टाळी वाजवला माणूस सुद्धा भाग्यवान पाहिजे. म्हणून भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन नाही म्हणजे वजनदार पकवायचे. हा इतर राती महारतीच्या इथं झिरो कोणी नाहीच. हा वजनदार पकवायचे आहेत आणि त्यांचं काय किती किती वर्षाचं तप आहे आपल्याला काय माहित नाही. कोणी उठायचं माझ्या परला पक्वा शिकवा तू खाली बस असं येण्यावाने काय करतो तसं जमत नाही. हा ताकद आहे त्यांची वाजवण्यामध्ये आणि मनातून वाजवतात. टाळी वाजव त्यांच्यासाठी. हा भाग्य पाहिजे. दादाजी आई साहेबांनी आज झाऊरकर महाराजांची तारीख घेतली. हे आणि जे माझं कीर्तन घराच्या वास्तुशांतीला ठेवतं वर्षात दुसरं घर झालंच पाहिजे. आणि जे माझं कीर्तन आहे जे माझं कीर्तन किराणा दुकानदाराच्या उद्घाटनाला ठेवतं वर्षात दुसरं दुकान झालं. आणि जे माझं कीर्तन वाढदिवसाला ठेवतं नाही 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 तो माणूस 100 वर्ष जगतो माणूस. तुम्हाला काय वाटलं वर्षात गेलाच नाही. आणि जे माझं कीर्तन लग्नात ठुतं आता त्याच्या विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. तुम्ही म्हणाल भक्त कोणते भक्त तर भरपूर आहे पण त्याच्यामधले भक्त तुम्ही नामदेव महाराजांच्या जीवनातलं उदाहरण घ्या. नामदेव रायचे वडील दामो शेट्टी घरी नव्हते तेव्हा नामदेव महाराजांच्या आईनं सांगितलं नामदेवा तू आधी सर्वजण लक्ष द्या थड बस रे बोऱ्या बेडे बेडे सावधान काय मा करतो नीट बस ना. आहे का नामदेव महाराजांच्या आईनं सांगितलं देवाला निवेद्य खाऊ घालू नये. काय सांगितलं बोला चला बारके बोला बोलत चला आवाज नाही सर्वजण बोला आवाज सर्वजण बोला ना. कोणला कोणत्या देवाला
हा पांडुरंग, हा करेक्ट आहे, पांडुरंगाला देवाला निवेद्य खाऊ घालवणे. आता आपल्या हे काय म्हणते बरं, काय वन साईड उठ तू चड्डी घालते, आतली चड्डी आहे का मोकळाच कार्यक्रम आहे. काय पण नवीन गाण्याचं ते पहिलं पायजमा होता, पायजमा. आता सुद्धा ते म्हातारे माणसं घालतात बघा, ते धोतर धोतर, ते धोतर गेला, जीन्स पॅन्ट आली, जीन्स गेली, बडमोडा आला, बडमोडा गेला, हाफ चड्डी आली, आणि हळूहळू माणसं मोकळी झाली. 2025 मध्ये आता ईदवर आलंय, आणि 2026 मध्ये ईदवर येणार. मग आला महात्मा. मग आता आपल्या काय म्हणते, दडी येडे दर्शन बस काय तोड रे घाबरू नको, आपलंच काय. आता आपल्या काय म्हणते बरं, देवाला निवेद्य दाखवून ये. काय सांग मग, काय म्हणते कोणाला, देवाला. देवाला आता आपल्या काय म्हणते, का ते खाली बसा बोलायला देवा आपल्या काय म्हणते, देवाला निवेद्य दाखवून बोला, चला ना दाखवून ये. तसं नामदेव महाराजच्या आईने सांगितलं, देवाला निवेद्य खाऊ घालू नये. मग नामदेव महाराज निघाले, देवाच्या पुढे निवेद्य ठेवला, देव का खायला तयार नाही. मग नामदेव महाराजांना वाटलं, रोज माझी वड्या धामूशेटी तेव्हा देव खातो, पण आज मी आला तेव्हा खात नाही, प्रॉब्लेम काय. तेव्हा नामदेव महाराजांनी शपथ घातली, देवा तू जर माझ्या हातचा निवेद्य नाही खाला ना, मी तुझ्या डोक्यावरती प्राण अर्पण करेन. चमत्कार पहा बरं, दगडाची मूर्ती खाऊ शकते का, नाही. हे कसं शक्य, खाऊ शकते का रे, हा खाऊ शकते, आपल्या हातातून नाही. आपण पिवर येडे, हा नामदेव महाराजांच्या हातातून. म्हणून महाराज म्हणतात, कोण कहताय भगवान खाते नहीं, नामदेव राय की तरह तुम खिलाते नहीं. कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. कौन कहता है भगवान स्वास्थ्य नहीं, माँ यशोदा की तरह हम सुनाते नहीं. कौन कहता है भगवान राधे नहीं, राधा रानी की तरह हम प्रेम करते नहीं. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रारा कहे हो. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, क्या होते आंसू, क्या पीड़ा होती है, क्या होते हैं आंसू,
सावरिया राधाए रोमानो कहेंगे हो. खाऊ घालण्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. किती प्रेम होतं आणि खाऊ घालण्यामध्ये आपण असलं आणि आपल्या डाव्या हातात काठी अशी लपवलेली आणि उजव्या हातात भाकरी. ते कुत्रं जवळ आलं आणि ते भाकरीचा माग करायचा आणि काठीचा ठोका टाकायचा. असंच आहे ना, ज्या अर्थी आपल्या हातानं कुत्र खात नाही कुत्र देव तर कसं खाईल. आणि तेवढंच नाही, नामदेवाच्या कीर्तनात नाचले आणि कुठं नाचले ऐ. आणि ऐका, आज्ञा कोण बोलते तिकडं ऐ. मी असं हुसकून द्यायला म्हणून आता मी हा उचलून आपटील मी. बस खाली ऐ. ताकद होती आणि अख्ख्या जगा नाचवणारा तो पंढरीचा राजा आहे. पण त्या पंढरीच्या राजाला सुद्धा नाचवणारा आहे नामदेव महाराज आहेत. आणि कुठं नाचतो हे नामदेवा कीर्तन करी पुढे इथं नाचलं पाहिजे. आणि आपले पोरं कुठं नसतात. बजाव गडच पाणी कशाला नवलीला नागाच्या कन्याला मुतलं छड्डीत लय दरिद्र. इथं नाचलं पाहिजे आणि इथं देव नाचतो. आणि तुला काय गोळा उठलाय रे तिथं. चुम्मा दे आणि पप्पी दे मारून आणि बाई वाड्यावर या आणि राहतो वाड्याच्या घरात. सोनू तुझ्या माझ्यावर भरोसा नाही का. बापातच नाही सोनू तर कसं राहील. आणि मला आमदार जाण्यासारखं वाटतंय. अख्खी चेन खाली अरे चेन. आणि ह्यो काय म्हणतो गावचा विकास झाला पाहिजे. अरे चेन तर वरी म्हण. आणि आपले असे तुमचं गाव असेल दुसरं प्रत्येक गावामध्ये इकडे विदर्भामध्ये आणि नाशिक सर्व या एरियामध्ये सप्ते होतात. पण तिकडं नाही सप्ते होत का. तिथे बजाव बाई नाचली पाहिजे. बाई नाचल्याशिवाय आपल्या शेताचं पीक पाणी नाही. नाचलीच पाहिजे. आणली बाई एक म्हणलं शांत बसा. मोठी कष्टानं बाई आणली आणि त्याच काढलं खालून वंश शांताबाई वंश मोर. कोणाचं आरडलं तुझं माझं ते माझं असू शकत नाही. नावावर आहे वय तुझ्या पण काय भानगडे पाहून घे. लई चिताने इथं नाचलं पाहिजे आणि इथं देव नाचतो. आणि पूर्वी नाही गाणे चांगले होते. पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट हे पाऊले चालती पंढरीची
चल ग सखी चल सखी जय हरी विठ्ठल. ते गेलं. धनगर वाड्यात घुसला ग बाई, धनगर वाड्यात घुसला. धनगरवाड्यात घुसला ग बाई, धनगरवाड्यात घुसला. देव का रिकाम आहे का कोणत्या पण वाड्यात घुसला. लई चित्र गाणे काढायचे काय पण किती सुंदर गाणे होते पहिला ना. आता आणि तेवढाच नाही, संताचा आणि देवाचा आतुरत प्रेम आहे. तुम्ही म्हणाल संत कोणते? संत तर भरपूर आहेत. तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, जनाबाई, मुक्ताबाई, सर्व संत आहेत. पण त्याच्यामधले शक्त आज घेतलेले अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा. जेव्हा तुकोबाराय आषाढी वाडीला पंढरपुरामध्ये जायचे, गेल्या गेल्या चंद्रभागेमध्ये स्नान करायचे. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. चंद्रभागेमध्ये स्नान करायचे आणि पुंडली करायचे, दर्शन घ्यायचे, मग भगवंताकडे यायचे. आणि पुन्हा वारी संपल्या पुन्हा दर्शन करायचे, आणि पुन्हा वारी संपल्या पुन्हा दर्शन करायचे, मग पुन्हा शेवटचं दर्शन, मग पुन्हा कार्तिकी वारीला यायचे, आणि पुन्हा वारी संपल्या पुन्हा दर्शन करायचे. पुन्हा एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि गोपाळपूरचा काला. आता शेवटचं दर्शन. मग मात्र तुकोबारांचे आशीर् भरून यायचे. तुकोबाराय म्हणायचे, झाले दर्शन तुझ्या आता, येतो माघारी पंढरीनाथा. बस देवा निघालो, वाचून जाऊन आलो तर पुढच्या वारीला येतो बर का देवा, येतो बर का देवा, येतो बर का. पाऊल टाकाव गावाकडे आणि बघावं देवाकडे. पुन्हा अजून एक पाऊल टाकाव गावाकडे आणि बघावं देवाकडे. देव म्हणू लागले तुकोबाराय. बारके नील बस रे, तू गेला का पळून? बार का काय ते गुंडी कांडावरची मरायचं का काय कर मी काय आता. अरे बारकी पोरं, तुम्ही पंढरपुरामध्ये तुम्ही अजूनही जा, आणि पंढरपुरामध्ये गेल्यावर पहिलं कोणी असो, संत सुद्धा पहिलं दर्शन नामदेव महाराजांचं घेतात. एवढी ताकद नामदेव महाराजांमध्ये का? त्यांनी देवाची सेवा केली नाही, कोणाची सेवा केली नाही, फक्त आपल्या आईवडिलांची सेवा केली. आणि त्यांच्या दारात पंढरीचा राजा आणला त्यांना भेटायला. आणि आपला लाद घालून काढत नाही आईवडिलांना बाहेर. हे उठ रे तू, उठ. आईवडिलांना किंमत आहे काय जगातामध्ये? आहे का? आखली आहे का तुला काही? बस खाली नाही. माता जर आई वडिलांना किंमत असती तर आमच्यासारखे दोन येणार माणसं आई वडिलांची सेवा करतात. जर आई वडिलांना जर किंमत असते, ऐका, जर आई वडिलांना किंमत नसतील तर या महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम नसतंच. कायला जोपर्यंत आपल्या महाराष्ट्रात वृद्धाश्रम निघून जात नाही तोपर्यंत आई वडिलांना किंमतच नाही. काय हो महाराज मंडळी सुद्धा एक असं कीर्तन प्रवचन सांगत होतं, आणि आई वडिलांची सेवा करा, माई बापा केवळ काशीन त्याने वेने जावे तीर्थाशी. आणि निम्या कीर्तनातून एक म्हातारा उठलं, आणि त्या गळ्यानं चप्पलच काढली, विमान टायर कोल्हापुरी होती, काढली चप्पल आणि महाराजांपाशी आलं, आणि महाराजांच्या डोक्यात फट, आणि महाराजांना तर झापकच आले बा, चक्करच झाले. मला हा गावकरी म्हणले यार काय हे म्हातारं महाराजांना झपकी होत आहे, म्हणजे म्हातारं कडकच दिसतंय. 4-5 पोरं म्हणलं म्हाताऱ्याला धरा धरा, महाराज म्हणलं धरू नका का, हे माझा बाप आहे. मग बाबा तुम्ही महाराजांना काय झपकिवलं? अरे येडे तुम्ही ऐकणारे, हे प्रवचनात तुम्हाला सांगता आई वडिलांची सेवा करा, आणि मलाच खायला तुकडा देत नाही म्हणून आणलं याला. काय आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे, मग लोकांना सांग. लोक काय येडे आहेत का बदलायला? साहेब येडे आहेत नाही ना. आपल्यापासून सुरुवात करा. गाईला का
आणि तर जाऊला येऊन पहा गाय, थोडं गाई राखा, गायींची सेवा केली पाहिजे. गाय मी घरातली माय हे एकच आहे नाही का. आणि अंगातली ताकद दंगली बुंगली कर, पोरीवर प्रेम करायचं शिकू नका. अंगातली ताकद तुमच्या अंगात लई किडा आहे ना, मोठे पोरं लई किडा आहे ना, ह्या अंगातली ताकद हे काळ्या मातीसाठी वापरा, गोट्यातल्या गाईसाठी वापरा आणि घरातल्या माईसाठी वापरा. काय ना प्रेम करतो नाही, लव इज मनी आणि मनी इज लाईफ, लाईफ इज मनी आणि लव इज मनी. आय लव इन द कॉलेज. येड्यामध्ये काय करत होतो. हा मला कॉलेजची पसंत झाली आणि मी तिला ओके म्हणलं. तू येडा झाला का काय. तिच्या पायी 3 जणांनी फाशी घेतल्या, तू चौथा आहे. ऐका मोठे पोर, आय हे रुज आहे, मोटरसायकल बसले, उतर खाले, उतर खाली, उतर. काय ऐका, हे हृदय एवढं हलकट नाही याच्यावर कुणी प्रेम करावं. हे हृदय एवढं हलकट नाही याच्यावर कुणी प्रेम करावं. आणि आपण एवढे नादान नाही, एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. वा वा. हा लय प्रेम आहे ना, लय ऊस आहे तुझ्या माग, हा पैसा आहे, घमंड आहे ना तुझ्या माग. देशाची सेवा कर, देशाला प्रेम कर. पोराला काय झक मारतो रे. तसं जमत नाही, देशावर प्रेम कर. आणि या देश कसा हरतर इको द्या, हरतरम अपना करेंगे, हरतरम अपना करेंगे. ए वतन तेरे लिए भरा दिल दिया है जान रे, दिल दिया है जान रे. जमलं का. नाही काय डीजे लावायची गरज आहे. हा तो टाळी वाजत जा, वाजत जा. नाही 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 नाही, तुम्हाला अजून आहे नाही, करेंट नाही बसला. करेंट लाईट असं झटका बसला ना, थोडी चांगली चाल झाली, थोडं वाजत जा टाळी. लाईट बिल भरावं लागतं का, टोल नका, फुकटायचं आहे ना, थोडं वाजत जा. आणि 72 नाडे आणि एकावर असं आपटवलं ना, आतूनच माणसाला प्रेत दिसतं. थोडं वाजत जा. विठाला तो अशा देशावर प्रेम करत नाही. आणि या देशावर सुद्धा हरीचे दात जन्म घेतात. येड्यावनी काय करतो, देशावर हरीचे दात जन्म घेतात. आणि हे देश कसा आहे, पवित्र ते गोळा पावला तो हरीचे दात जन्म घेते.
पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती आणि त्या हरीचे दास सुद्धा जन्म घेतात आणि तुला काय गोळा उठलाय ना तिथं आई वडिलांची सेवा केली पाहिजे इथं होतो आपण आहे का लक्षात गेलं बोंबलं तू उठ रे तू आई वडिलांचे पाय तू खाली बस तू आई वडिलांचे पाय पडतो का नाही ह्याला बांधून मारलं पाहिजे आई वडिलांच्या आणि देवाचे पडतो आकली आहे तुला काही आई वडिलांच्या पाय पडत नाही देवाच्या पाय पडतो आणि देव सोडून का देव भेटणार आहे का तप करावं लागतं तपाचे सामर्थ्यान तप अमुप चिरंजीव करप वैकुंठ नांदे तप करावं लागतं म्हणजे आपल्याला काही होत नाही आणि आपण लोकांचे नाव संडासात बसल्या बसलेली तो भिंतीवर तेवढंच हरिपाठाची ओविली ज्ञानेश्वरीची ओविली तेवढंच संडासात देतो बसत आणि ते आता 2-3 दिवसात आता 1 वर्ष झालं ते नवीन काढलं आता ते संडास बाथरूम नाव लिहिता येत नाही ते असं बसायचं ते इंग्लिश भांडा आलं ते आईवडिलांच्या पाय पडतो नाही आईवडिलांच्या पाय पडत जा देव सोडून काय देव भेटत नाही तप करावं लागतं आणि ते तप काय आपल्याला होत नाही एक बसला देव सोडायला आणि कुत्रा आलं देव फेकून हाणला अरे काय देव सोडित तू आई घरी 2 देव आहेत ना आणि थोडं दुसऱ्या देवाची पाया पडायची काय गरज आहे रे घरी 2 देव आहेत आई म्हणजे रुक्माई आणि बाप म्हणजे विठ्ठल तो सगळ्याचा बाप हाय कमरेवरती हात आणि विठेवरती उभा तो सगळ्याचा बाप चिंताबाई करायचं नाही मी गेल्या माझ्या पप्पाचं कसं होईल तू मोकळ्या मनानं जा तूच पप्पाच्या बिस्किट हानती मताने तू काय पप्पाचा विचार करते आणि म्हातारेपणे म्हणजे तुमचे थोडे चांगले म्हातारेपणे नुसतं खाट्यावर पडतो पुरुष म्हणणे नियमाला म्हणतो यमा यमा यमाय बालपण गेलं खोड्या करण्यात जेवणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात आणि म्हातारे मेन आणि म्हातारे काठावर बसल्या आणि नुसतं खात नाही पेत नाही नुसतं पाहुण्याकडे पाहतो पाहुणे म्हणले चहा पाहुणे म्हणले थोडा दूध पाहुणे म्हणले थोडा रसा पाहुणे म्हणले थोडी दारू खात नाही प्यात नाही नुसतं येड्यावानी करतो आईवडिलांच्या पाया पडलं पाहिजे आणि बोल ना का प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये हे आई वडील हे देवता आहेत आणि आज दादा हायरे साहेबांनी हे कशासाठी एवढा सोहळा केला कशासाठी काय कशासाठी केला बालपोरे घडले पाहिजे तरुण झाले पाहिजे आणि आता या काळात तरुण आहे जवान आणि थोडं तरुणांचे तुमच्या गावात ग्रामपंचायत आहे का ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत मध्ये थोडे तरुण पोरं घाला ग्रामपंचायत मध्ये बाया घाला थोडे बाई मग तिला म्हणलं बाई सई थोडं सही करायचं शिका महिला म्हणलं पुन्हा लय अवघड आहे सहीच येत नाही झेंडा वंदनाच्या दिवशी राष्ट्रगीत पाठ नाही झेंडा घेऊन थांबतो असो त्या झेंड्याला खाली आणि ह्याला वर केला पाहिजे पुरुष म्हणणं आणि महिला म्हणणं तुम्हाला वाईट वाटत असेल मी तुमचं आहे मी तुम्हाला बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचे तुम्हाला ऐकलं पाहिजे
हे आमचे कीर्तन थोडे अवघड आहे, पण हे तुमच्या काळाची गरज आहे. बारकी पोरं घरली पाहिजे, आई वडिलांची सेवा केली पाहिजे. स्वामी तिने जगाचा आणि आई विना भिकारी. अहो आलद्या रात्री या उठणार कोण? बारकी पोरं बोला चला, बोला नाही हनुमान काय घालतो, बोला चला. आई. जेवायला वाढणार कोण? आई. मग पप्पा जेवायला बसला, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारलं, आणि कोणी केली भाजी? त्याच्या आईनं काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्प्या होता चॅप्टर, उठून जाईल ना, एवढा भोरपाप कुठेच नाही. पप्प्या पुन्हा आपल्या आईला विचारला, कोणी केली भाजी? पप्प्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोने केली. हा. पप्प्या पेतूनच उठला, हा बायकोने केली भाय. अगं मग चालायचं. पुरुष मंडळी इथलं नाही, घरचं घरचं जमतंय का? हा. आता 80% पुरुषांचं काही जमत नाही, 80% महिलांच्या हातात कारभार आलाय. आमदार, खासदार, राष्ट्रपती, पंतप्रधान सुद्धा महिला आहेत. महिलांच्या हातात कारभार आहे. आणि पुरुष मंडळी तुम्ही असं वजनात जायचं. आता सुद्धा तुमचं वजन आहे घरी, पण तुम्ही असं बायवणी जायचं नाही. आणि बायकोला म्हणायचं, ए जेवायला वाढ, वाढणारच. आणि 1-2 असकाच किचकट. तुम्ही असं बाईवणी म्हणायचं नाही, ए स्मिता, ए स्मिता, अगं जेवायला वाढतेस का ग? तसं म्हणायचं नाही. ए जेवायला वाढ, वाढणारच. आणि 1-2 असकाच किचकट. ती म्हणली नसती वाढीत, मग आता काही विचार करायचं नाही. बाह्या माग सरकवायच्या, दारात जायचं चपलीपाशी, चप्पल घालून धाब्यावर जेवून यायचं. का तुमच्यात हिंमतच नाही ना बायकोला मारायची? कस काय चालू आहे? एक म्हणलं, मी म्हणलं आजोबा हा कस काय चालू आहे? तर म्हणला नंगर एक नंगाठी म्हणला माझी बायको. हा. पप्प्या म्हणला बायकोने केली होय? मग मग चालायचं. मग नवीन आहे, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतं. वाढ वा 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 वा. आपलीच गाडी ना आपलीच माडी, आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, आणि हातात बिडी, आणि तो वडतोय काडी, आणि त्याची बायको जाडी जाडी, आणि आई मात्र हटगुळी. तर का आई रे बेमान दुनिया, आई रे, 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 आई रे बेमान
बेईमान दुनिया आई रे, माँ बाप को कोई ना माने औरत को बमान, आणि साधू संत को कोई ना माने हिजडं को बैमान. आई रे बेईमान दुनिया आई रे. ह्या जगत्वामध्ये आई वडिलांना किंमत नाही. कोणाला किंमत आहे या जगत्वामध्ये? चडी होई, कोणाला किंमत आहे या जगत्वामध्ये? उठतो कोणाला आहे? पण आता सांगितलं ना, आई वडिलांना नाही. बोलायचं, घाबरू नको असं मोकळ. कोणाला आहे? देवालाही नाही. बायको आता सध्या बायको म्हणल्यावर पेटूनच सुटतात. बायको अशी नीट करून टाकेल बस थोडं. तुझा बाप तसाच म्हणायचा. हा, तुझी आटकी मागून शेड्डी फाटे तर पुढच्याला म्हणतो फडून टाकेल, फडून टाकेल, फडून टाकेल. मग ही कोण शिवील? हा, म्हणून आई वडिलां तिकडचे बोल नका. म्हणून आई वडिलांची सेवा करा आणि आई वडिलांना त्रास देऊ नका. हे पोरं इच्छित असतात. तुमचे पुढे थोडे संस्कार, महिला मंडळ तुम्ही चांगले संस्कार घडवले यांच्यावर. बालपण म्हणजे बालपणात संस्कार घडतात, मोठ्यापणी काही नाही. म्हणून आई वडिलांची सेवा केली पाहिजे. ही चित्र असतात पोरं. आधी एका गुरुजीने का मुलाला प्रश्न विचारला, पप्या उठ म्हणले, तुझ्या पुढच्या दिशेला पूर्व आहे, तुझ्या उजव्या हाताला उत्तर आहे, तुझ्या डाव्या हाताला दक्षिण आहे, मग माग काय आहे? तो म्हणला, सर माझी चड्डी फाटलेली आहे म्हणला. एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला, तू 15 फळांची नाव सांग म्हणले. किती? 5वर कल्याण, 1वर 5 म्हणजे किती? उठ उठ, 1वर 5 किती झाले? किती झाले? हा 15. आली अक्कल. 15 फळांची नावं सांग. तो म्हणला, सर फळांचा राजा आंबा. गुरुजी म्हणले शब्बास. तो म्हणला, सर चिक्कू चिक्कू. गुरुजी म्हणले शब्बास. तो म्हणला, सर नारळ नारळ. गुरुजी म्हणले शब्बास. थांबलं ते पोरगी, चित्र होतं, थांबलं. मग मास्तरने विचार केला, ह्यांनी तर 3च फळाची नावं सांगितलेत. सकाराम अजून 12 फळाची नावं सांग. तो म्हणला, सर 1 डझन केळी. 3 आणि 12 झाले ना 15. अशी पोरं ही चित्र असतात. आधी एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला, नाव काय? म्हणला, तुम्हाला काय करायचंय? मला असू दे. थंडच पडलं. जन्म कधी झाला? बुधवारी. हा तुमचा? माझा रविवारी. रविवारी? सर खोटं बोलताय तुम्ही. रविवारी जन्म होतच नाही का? हा सुट्टीच असते. जन्माला कुठं सुट्टी असते काय? सर म्हणले चुप बस, लई बोलू नको, कमराचा बेल्टच काढून मारील. तो म्हणला, सर बेल्ट काढून तुम्ही मला मारू शकत नाही का? बेल्ट काढले तुमची पॅन्टच खाली येणार आता. म्हणून महिला मंडळ आज तुम्ही पांडुरंगा पुढे एकच मागा. काय मागा? आईचा पुत्र दे ही गुंडा, त्याचा दे लोकी झेंडा, त्याचा दे लोकी झेंडा, त्याचा दे. आईचा पुत्र दे ही गुंडा, त्याचा दे लोकी झेंडा, त्याचा दे लोकी झेंडा, त्याचा दे लोकी झेंडा. आईचा पुत्र दे ही गुंडा, त्याचा दे लोकी झेंडा, त्याचा दे लोकी झेंडा, त्याचा दे लोकी झेंडा. आईचा पुत्र दे ही गुंडा, तिन्ही लोक झेंडा लागायला पाहिजे. असं रत्न आपल्या पोटी जन्माला पाहिजे. हे वजनदार पोरं असतात. ही चित्र
एक म्हणलं रावणाला तोंडे किती, मी म्हणलं 10. मी एका अंगावर कसा झोपत असन, माझी अक्कलच खलास झाली. मी म्हणलं नको रे, तुझे नको. इथं हनुमंतरायचं मंदिर आहे का? कुठे? पाठीमागे नाही, म्हणजे थोडं दिसलं नाही हे देवा. मी म्हणलं ते आता हनुमंतरायला विचार लागेल, मारुतीला. हां, इथं आम्ही तुमच्या गावात जाऊन चूप बसतो, हे गाव तुमचं आहे. हां, इथं आल्यावर आम्हाला झपक्यूतात. हां, ह्यो मारुती वा सोप्पा नाही. दुसऱ्याचा गाव जाऊन तिथल्या मालकाची दांडी दाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची महाबली दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी. हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी, महाबली दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी. दाढी रावणाची जाणी बुकाच खेळा, एवढी ताकद होती. बाबा हो, हे दाढी जाण्या मिशी असतील का? दाढी जाण्या मिशी असतील का? हे कसं शक्य? दाढी जाण्या मिशा कशा असतील? दोघांचं जन्म म्हणजे वायर गुतागुत केलं ना, बुक्का. आणि एवढी ताकद अंजनीच्या दुधासाठी, दुधामध्ये ताकद होती. आणि सबसे बडे कोण है? पृथ्वी माता. पृथ्वी की बड़ी उस शेषनाग के सर पे खड़ी, तो शेषनाग बड़ा, शेषनाग काय का बड़ा? वो तो महादेव जी के गले में पड़ा, तो महादेव जी बड़े, और महादेव जी काय के बड़े? उनका कैलाश पर्वत बड़ा, कैलाश पर्वत काय का बड़ा? और रावण ने एक बाण से उखड़ दिया कैलाश पर्वत को, तो सबसे बड़े रावण क्यों बना? राम जी ने एक बाण से रावण को मारा, तो राम जी बड़े। राम जी काय के बड़े? वो तो हनुमान जी के हृदय में खड़े, तो सबसे बड़े हनुमान जी। और हनुमान जी काय के बड़े? वो तो अंजनी का दूध पिए, आणि अंजनीच्या दुधात आती एवढी ताकद आहे. दूध आता दूध नाही, आता हे पुरुष मंडळ हे आपलं 5.5 पुढून. तुमच्या गावात इथे पेट्रोल पंप आहे का साहेब? पेट्रोल पंप आहे का? ते नाही, दुसरं नाही टाकायचं नाही गाडीत, ते दुसरं टाकायचं नाही का? म्हणजे बाहेर आहे पेला का काय तू? 5.5 पुढून पाहतो मी. माझ्या नादे कोणी लागायचं, तुझ्या नादे कुत्र लागत नाही. कुत्री कसं लागल? एवढी ताकद आहे. आता बाटली, आता जन्मतापासून तर बाटली तर शेवटपर्यंत बाटली. फक्त टोपणात बदल होतो. ते आधी लबराचं असतं, लबराचं लहानपणी, मग लहानपणी गेला पत्राची येतं मोठ्यापणी. हां, ते पत्राचं गेल्यावर सुटतच नाही. 100 टारकरी असू द्या, ती एक बेवडा ऐकत नाही. ते म्हणतात तुमच्या दम असला आणि तुम्ही पिऊन दाखवा. विचित्र. आता इथं सांगितलं ना कोणाला दारू पिऊ नको, व्यसन करू नका. मनपाच्या बाहेर गेल्या पत्राच्या काढलीच तंबाखू. चून आहे का बाबा? चून आहे का? खरं नाही द्या थका का मला तुमच्याकडे का? द्या मग. आता काय करता तुम्ही? वैर लई लांबून महाराज येतात बुवा, पण आजचं तर लईच बारीक पिल्लू होतं बुवा. हा, दादाजी आईराने लईच निवडून महाराज आणले.
म्हणजे त्या मला ते सुनावाला तंबाखू निवडतं कीर्तन संपल्यावर. आजचं तर लयच बारीक बिल्लं होतं पण लय झपकीत होतं बा आपल्याला. हा दुसरं म्हणलं त्यांनी सणांना दारू पिऊ नका व्यसन करू नका. त्यांच्या पुढं बसलाय ना खरे 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 तुमचं ते निघून गेले ना धंदा आहे त्यांचा ठोकली आमची. अरे नका करू नाश आयुष्यात नका करू नाश ते मागचा 16 आताचा बघा आणि आता काय पिणार बेवडे. आता सीझन संपला. 1 जानेवारी तुमचा नवीन वर्ष होता ना संपला आता ते यांचं नवीन वर्ष बेवड्यांचं. चिकन न्यू इयर डे हॅपी न्यू इयर. आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला चालू होतं. आंब्याला भर येतं झाडांना पालवी फुटते आणि अयोध्याचा राजा वनवासाहून परत येतो तो आपला नवीन वर्ष. आणि आपला जानेवारी 1 जानेवारी उच्छडित. आता काय पिणार आता घ्या आपलाच गिलास आणि एक प्रमाण पाठ करा. आपुले आपण करा सोड बन 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 आपुले आपण करा सोड बन. आणि बेवड्या नाही ना बेवडे ह्या बेवड्यांना दारू पिऊन काही नाही. दारूच्या बाटलीमध्ये मूत जरी वतून दिला ना कचाकच हाणणार वरून म्हणणार काय भारी मॉडेल आणणार आहे. 3 बाटली घेतल्या तरी मुंग्या आहे ना. कॅमेरावाले खरंय का नाही त्यांना अनुभव आहे. नाही 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 तसलं नाही ते वारकरीच आहेत पण त्यांना ते रस्त्यावर पडून राहतात ना ते फिरतात बाहेर. त्यांना आम्हाला माहिती आहे रस्त्यावर पड गटरात लोट दारूत पी तिखळत मर विचित्र असतात. विठाला 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 विठाला
आता वेळ खूप झाले तर 11 वाजले का हा मारता का काय म्हणा वेळ खूप झाले तर उरकायचं का उरकायचं का भजन भजन हा ते घेणार आहे पण आता ह्यांचं म्हणणे काय आता उरकायचं का काकडा ती काकडा 5:30 वरती जसं काय आहे का जसं कीर्तनकार कीर्तन झाल्यावर पॉकेटावर हात मारतो तसं वटाळकरी कीर्तन म्हणजे 5 वाजता काकड्यावर हात मारतात आणि ते तुमचं काय ते आमचं नाही काय चष्मालाची माय खरंय का आता वेळ खूप झाला तर उरकायचा का हो ते हापचट्टी नाही तेव्हा झोपायला चालला होता तू झोप गेली का वाढवायचं